चला घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका आणि या खंडीपडा लक्षात घ्या, दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर त्याचं देखील भान असावं. सामन्याला सुरुवात होतोय. वैभव धूम पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल सरळ बॅटने हा फटका इथे खेळला गेलाय. लॉंग ऑफ वरून एकनाथ याला आपण पाहतो, एकनाथ टभाळे वेगाने तिकडे पोहोचला होता, मात्र फेकी थोडीशी उशिरा झाली, लेट झाली आणि आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. 3 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. 3 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल नागल संघ हे देखील पाहणं तेवढीच महत्वाची बाब असणार आहे. पाहतोय चेंडू थोडासा मागे ठेवला होता, गुडलेंथ वरती चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता यज्ञेश दुमाडे असा. चेंडू येतोय डॉट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मागून स्टंप दाखवले होते ते उडवण्याचा प्रयत्न होता वैभव धूम याचा, मात्र खूपच बाहेर हा चेंडू टाकला गेला. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल असेल. प्रतिभेक पारितोषिक आलाय विश्राम भोयाल आणि सुनील यादव यांच्या माध्यमातून. फायनल मारल्यास 20 टी-शर्ट दिले जातील खंडीपाडा संघाला. बघ अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती. एक क्षण असं वाटलं की हा झेल पकडले की काय, तर पंचांनी सांगितलं की नॉट आउट असणार आहे. धावसंख्या झालेली आहे 3, बॉल टाकून झालेत ते देखील 3. इथे पाहतो आपण चांगला फटका इथे केला गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे चेंडू फील्ड केला वैभवाने, और थ्रो झालाय आणि आता पवन याने हा थ्रो केलाय, मात्र थ्रो थोडासा अपुरा आला. चांगला थ्रो जर झाला असता तर कदाचित तिथे विकेट मिळाली असती. धावसंख्या झालेली आहे 5. सागर सर, आपण जर बघितलं 3 षटकाचा हा सामना आहे. 3 षटकामध्ये किती धावा अपेक्षित असतील नागले संघाला? नागले संघाची बॅटिंग आणि त्याच पद्धतीनं त्यांची बॉलिंग पाहता मी म्हणेन किमान एक 35 ते 36 धावा बनवाव्याच लागतील, कारण समोरच्या संघासुद्धा आपण पाहतोय की 18 चेंडूमध्ये त्याने सुद्धा 69 धावा केलेल्या आहेत. त्यामुळं सामन्यामध्ये रंगत आहे. यज्ञेश इथे आपण पाहतोय धाव का नको हा थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. यज्ञेश दुमाडा यस नो करता आपण पाहतोय तो धावचीच झाला आणि अर्ध्या पिच वरती जाऊन थांबला आणि बाकीचं काम तिकडे वैभव यांनी पूर्ण केलेलं आहे. षटक संपलंय. उलट एक बॉल बाकी असेल या षटकातील. यस, एक बॉल बाकी आहे. 5 बॉल टाकून झालेत, 5 धावा धावफलकावरती लागलेत, एक विकेट देखील गमावलाय. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल आणि नव्याने बॅटर येतोय KP कुंदन पासमारे, जो या मैदानावरती भरपूर इफेक्टिव्ह ठरलेला आहे. नक्कीच कुंदन याच्यावरती नजर असेल, कारण की तुषार आणि कुंदन ही जी जोडी आहे, ही जोडी एक बिनीची जोडी म्हणून ओळखली जाते. या संघाची महत्त्वाची एक जिम्मेदार जोडी म्हणून ओळखली जाते. तर या जोडीच्या पार्टनरशिपवरती सुद्धा मी म्हणेन एक 30-32 धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. पाहणं गरजेचं आहे या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात. बघा, छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्याला ओळखलं जातं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे या खेळाडूची. पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढा चांगला झालेला नाही. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मयूर बाबर. चेंडूला उचलला गेला, फेकलं गेलं, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. सन्माननीय प्रवीणजी घरत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. या परिसरातील आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप शहर प्रमुख वसई पूर्व
प्रवीणजी घरत यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. मयूर येतोय दुसऱ्या षटकातल्यासाठी. मयूर बाबर इथे आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलंय आणि पंचांनी तर सांगितलं हा चेंडू वाईड आहे. बघा बॅटरने बघितलं हा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पडतोय. बॅटरने चेंडूला सोडून दिलं आणि पाहतोय की वाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. ऑन साईडला यावेळेस धमाका पाहायला मिळतोय. चेंडूने उंची घेतलाय, लांबी देखील घेतलेली आहे. हा येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. मी अगोदरच म्हटलं की खेपी कुंदन पासमारे एक जबरदस्त फलंदाज आहे आणि या मैदानावरती तो इफेक्टिव्ह ठरलेला आहे आणि ठरतो देखील. छोटा पॅक बडा धमाका, काय जबरदस्त फटका खेचला होता. टावरिंग शॉट त्या पाहायला मिळाला आपल्याला. कुंदनच्या बॅटमधून धावसंख्या झालेली आहे 13. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागला. यावेळेस चुकी होणार नाहीये. योगेश याने ते झेल पकडलाय. कुंदन याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. थँक्यू डीजे. मयूर बाबर याच्या बॉलिंग मध्ये आपल्याला थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. आपण पाहतोय एक जो षटकार लागला होता तो चेंडू थोडासा स्लॉट मध्ये होता. हा चेंडू जर बघितला तर शरीरापासून थोडासा दूर ठेवला, लांब ठेवला आणि त्याच्यामध्ये कुंदन फसला गेलाय. हो, नक्कीच एक जबरदस्त विकेट या ठिकाणी मिळालाय असं म्हणावं लागेल आणि थोडासा अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आदरणीय सन्मान्य श्री प्रवीणजी घरतदादांचं या ठिकाणी आगमन झालंय. उपशहर प्रमुख आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत. या वसई विरार पूर्व पट्ट्यातील नक्कीच एक लाडकं नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. या ठिकाणी पारितोषिकालय विश्राम भुयाल आणि सुनील यादव यांच्या माध्यमातून खंडेपाडा संघाने फायनल मारली तर ते सांगतात की आम्हाला 20 टी-शर्ट आम्ही त्यांना देणार आहोत. तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 13 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक चालू आहे दुसरा. बाहेर निघाला होता आणि रूम बनवला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्यासाठी. एक धाव मात्र मिळाली. एकनाथ डबाले त्या ठिकाणी आहेत. एकनाथ डबाले अतिशय उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण केलं. धावफलक आपण पाहू शकता जातोय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. मयूर यांचा हा पुढचा चेंडू. संध्याकाळचा सत्र आहे, थोडीशी धावसंख्या हवी आहे. धावसंख्या मिळायला बनायला हवी. या ठिकाणी विकास, त्या ठिकाणी विकास भोईर. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू झालाय या ठिकाणी. नक्कीच थोडासा ट्रॅव्हल कमी झाला, अंदाज थोडासा चुकला होता. मात्र सरते शेवटी आपण पाहू शकतो की सावरलं होतं विकास भोईर याने. मात्र तोपर्यंत किती धावा पूर्ण केल्या तर 3 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली 17 ऑन द स्कोरबोर्ड. यस प्रदीप. धावसंख्या 17 झालेली आहे आणि आपण पाहतो ज्या प्रकारे विकास भोईर याने तिकडे क्षेत्ररक्षण केलेलं आहे, चांगले क्षेत्ररक्षण. काही धावा त्यांनी रोखल्यात तिकडे आपल्या संघासाठी. इथे आपण पाहतोय
बघा एक विचित्र फटका ते म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे ते फटका इथे खेळला गेलाय. अगोदर शॉट कंप्लीट केला, शॉट कंप्लीट केल्यानंतर पुन्हा एकदा तो शॉट कनेक्ट झाला बॅटला आणि एक धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या 18. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य सर्व ज्या कोणी आमच्या महिला भगिनी जर येणार असतील तर त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षमध्ये आपण यावं अशी विनंती करतोय. फक्त थोडी रिक्षा थांबवा, मॅच चालू आहे, मॅच चालू आहे, रिक्षा थांबवायची आहे. आपण असो उलटं झालं, माझं उलटं ऐकलं, असू द्या, हरकत नाही, येऊ द्या. मी थोडं उलटा बोललो का? तर आदरणीय सन्मान्य विजय घरत यांना विनंती करतोय. कामिनी मंडप डेकोरेटरचे मालक आहेत भाऊजी, या आपल्याला सुद्धा स्टेजवरती आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर आपण पाहतोय की ग्रामस्थ गावदे कामन संघाच्या ज्या आयोजकांच्या माई माऊल्या या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत या ठिकाणी आपण करतोय. तर जाऊया आपण स्कोरकडं आणि ऐकूया प्रदीप यांना. चला स्पीडअप करायचं आहे थोडासा. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत. या पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झाली 18. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत बदल मारतोय नागले संघ. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय, पाणी पोचवलं गेलंय, पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पाठवला असेल. पाहूया तो कानमंत्र किती कामी येतोय योगेश आणि तुषार याच्या. तुषार याने 2 बॉलमध्ये 3 धावा बनवल्यात, तर योगेश याने 2 बॉलमध्ये 2 धावा बनवल्यात. मात्र धावसंख्या चांगली असं म्हणावं लागेल की 18 धावा झालेल्या आहेत. बघा मागे आकडा दिसतोय 444. 444 म्हटलं की पिंट्या दादा परेड यांचा हा लकी आकडा आहे आणि मला वाटतं त्यांनी स्पॉन्सर केलेली जर्सी आहे. लॉंगर मध्ये हा फटका देखील गेलाय. फक्त एक सिंगल धाव तिकडे मिळताना दिसेल आपल्याला, कारण चांगलं शतरक्षण झालंय. दिनेश बाबर आहेत तिकडे आणि त्यांच्याकडनं जास्त चुका आपल्याला पाहायला मिळत नसतात, त्यानं चुका ते जास्त करत देखील नसतात. एक सिंगल धावाची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्या चांगली आहे, मात्र ती पुढे गेली पाहिजे, तेव्हा कुठे धावसंख्या चांगली होईल. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय, नो चान्स फॉर द फिल्डर अँड इट इज अ 6 रन्स, बिग शॉट. बघा हा षटकार आलाय आणि या षटकाराने आता धावसंख्या थोडीशी पुढे जाते, थोडीशी चालना मिळाली धावसंख्येला. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. नक्कीच तेव्हाच मी म्हटलं होतं की 35 किंवा मग 30 धावा, 30च्या पुढे धावसंख्या जी जाईल ती या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं एक चांगला एक इफेक्ट देईल, थोडंसं मनोबल वाढवेल गोलंदाजीचं सेकंड इनिंगमध्ये. कारण की गोलंदाजी आई माऊली संघाची सुद्धा एक धारदार गोलंदाजी आहे. किरण धूम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आपल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन. ऑफ साईडला फटका देखील गेला. डीपमध्ये शतरक्षक आहे विकास भोईर. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, थ्रो झालाय योगेशकडे, थोडासा थ्रो अपुरा झाला, मात्र बॅकअप आहे तिकडे. वैभव आणि चांगला बॅकअप दिलाय. 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धावांची धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. बघा एक सन्मानजनक स्कोर आता आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय, स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय, जो संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा त्रासदायक ठरू शकतो कितकेबाईज खंडीपाडा या संघाला. तर सोहम मल्टी स्पेशालिटी डॉक्टर अवचार सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण पाहतोय थोड्या अंतराने वाचला, मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. वाईटनं धावफलक थोडासा पुढे सर्कल जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 28 या धावसंख्येवरती डॉक्टर संतोष अवचार सर या ठिकाणी उपस्थित झालेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती जो जखमी होतोय त्याला प्रथम उपचार फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान हा फलंदाज झालाय बाद, तुषार चौधरी बाद झालाय. आणि इथे आपण पाहू शकतात सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन या ठिकाणी आपण पाहू शकतात डॉक्टर संतोष अवचार सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांच्या माध्यमातून पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल, फायनल मॅच या तिन्ही मॅन ऑफ द मॅचला 5 लाखाचा मेडिक्लेम या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट करून दिला जाणार आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हा जो असेल खेळाडू त्याला सुद्धा एक 5 लाखापर्यंत मर्यादेचा
मेडिक्लेम एका वर्षासाठी, हे जे मेडिक्लेम आहेत हे एका वर्षासाठी आहेत, तर ते नक्कीच दिले जातील. आणि अर्थातच तो जर कंटिन्यू ठेवायचा असेल तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या गावदेवी कामांच्या बहुजन विकास आघाडी चषक असेल किंवा मग इतर चषक असेल त्याच्यामध्ये खेळावं लागेल आणि मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा व्हावं लागेल. महेश याने या चेंडूला खेळलाय, मिड विकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतोय, फेकतोय, महेश जाधव धावतोय, स्ट्रगल करताना दिसला आणि या ठिकाणी महेश जाधव बाद झाला. तरुणांची सान थोरांची कायम मला साथ, कायम मला साथ, कायम मला साथ. राजच बदलू परिस्थितीला, कशाला उद्याची बात, कशाला उद्याची बात. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन संतोष औचार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. बॉल येतोय डॉट, षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 29 आणि 30 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील, ही फायनलची ट्रॉफी जिंकण्यासाठी बनवायच्या असतील, ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा टीमला. नक्कीच कोणाला टेन्शन असो की नसो, मात्र नरेश टोकरे यांना टेन्शन भरपूर आहे सध्या. हर्षद बरफ हे सांगतात की नरेश टोकरे यांना टेन्शन आलंय, त्यांना असं वाटतं की माझा फोन हरवलाय, मात्र फोन इकडे मिळाला आहे, लक्षात असू द्या. आणि ज्याने फोन शोधून आणलाय त्याला 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील असं सुद्धा सांगितलं जात आहे. बघा, फोनवरती लक्ष ठेवा. सध्या एक टायमाचं जेवण नाही मिळालं चालेल, मात्र फोन हातातून जायला नको, ही परिस्थिती आहे माणसाची. असो, दरम्यान फोनमध्ये सुद्धा करोडोच्या काही वस्तू आपण साठवून ठेवलेल्या असतात, आठवणी वस्तू साठवून ठेवलेल्या असतात. तर या ठिकाणी आपण पाहतोय सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नावी मेडिक्लेम ऑफ 5 lakhs कव्हरेज ग्रीटिंग ज्या ठिकाणी दिलं जातं आहे. तर फॉर्म आपल्याकडे आलेले आहेत बघा. आणि हा मेडिक्लेम जो आहे तो एका वर्षासाठी असणार आहे. तर डॉक्टर संतोष अवचार यांचा नंबर आहे, त्याच्यावरती हॉस्पिटलचं नाव आहे. नाव या ठिकाणी आपलं टाकायचं आहे, तिथे तुम्ही वरती नाव टाकू शकता. आणि ज्या कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितली जाईल ती कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहेत, हे लक्षात असू द्या. तर पहिली सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला मिळाला आहे कुंदन पासमारे. दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं ऑनलाईनच्या माध्यमातून हॅलो चेक. तर दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला मिळाला आहे राज घाटाळ. 10 चेंडूमध्ये 40 धावा त्याने बनवल्या होत्या. पहिल्या सेमीफायनलचा कुंदन, त्याची कामगिरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कुंदनची. 9 चेंडूमध्ये 19 धावा त्याने मारल्या होत्या.
तर सामन्याला होते सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा या अंतिम मॅचच्या बाजूनं. पहिला चेंडू नक्कीच बुंद्यामध्ये हाताळला होता. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. जर तुम्ही अशा पद्धतीनं मिस अंडरस्टँडिंग कराल किंवा मग क्षेत्ररक्षण खराब कराल तर मात्र तुम्हाला दंडित केलं जाणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं हा जो फलंदाज सकाळपासनं या दुपारपासनं जर बघितलं फॉर्ममध्ये आलाय आणि वैभव याने अक्षरशः समोरच्या संघाला एकतर्फी मागे पाठवलंय. वैभव असेल मग राज असेल, ही जोडी जबरदस्त काम करते. धावून आले गीते मात्र काय घडलंय बघितलं आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. 9+4 5 धावा मिळाल्या. इथे थोडासा दिलदारपणा दाखवलाय. हा दिलदारपणा महाग पडेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तुमच्याकडे जी धावसंख्या आहे, कितीचं टार्गेट आहे, तर टार्गेट आहे 30. या धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो कमी नाही आहेत. मात्र तुम्हाला या ठिकाणी शोल्डर डाऊन करून जमणार नाही आहेत. फ्री हिट आहे येणारा चेंडू. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अडवलंय चेंडूला. मी म्हणेन अडवलंय कारण क्षेत्ररक्षण सेफ केलं नव्हतं. सुधारावं लागेल. जेव्हा तुम्ही 48 संघांपैकी समोर शेवटच्या मॅचमध्ये फायनल मॅचमध्ये खेळता तेव्हा मात्र तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील. जे काम केलं होतं खंडीपाडा संघाने तुम्हाला 29 वरती थांबवलं होतं, त्यापेक्षा एका कमी धावसंख्येवरती समोरच्या संघाला म्हणजे खंडीपाडा संघाला थांबवून तुम्हाला ही ट्रॉफी जिंकायची असेल तर नक्की या चुका टाळाव्या लागतील. ऑन साइडला कुंदन आहे त्या ठिकाणी. एक नाव नक्कीच मिळेल. एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच बघा धावसंख्येकडे जर आपण बघितलं तर 9 धावा. यस 9 धावा. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू ते टाकला गेला. एक धाव तर ते कंप्लीट केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या झालेली 11. बघा पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर 5 धावा आल्या. 9+4 अशा 5 धावा आल्या. त्यानंतर सिंगल सिंगल आणि या 2 धावा म्हणजे 11 धावा या आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आता आपण पाहतोय ना की इथे मिसफिल्ड होत आहेत, मी म्हणेन इथे मिसफिल्ड नाही तर इथे बोनस दिलं जात आहे ते खंडीपाडा संघाला. या धावसंख्या थांबावं लागेल कुठेतरी नागले संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर. ऑन साइडला सुरेख शॉट. चेंडू थांबणार नाहीये, गॅप मध्ये चाललाय, चेंडू फरार झालाय. धावा 4 आल्यात. चौकार. काय नाही जादू टोना नाहीये, हा बॅटिंगचा जादू टोना केलाय प्रदीप. नक्कीच आपण पाहतोय केतकी बावीस खंडीपाडा हा संघ त्यांनी ठरवून ठेवलाय की ज्या वेळेस गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ आयोजन करेल त्या वेळेस आपल्याला फायनल मारायची आहे. नक्कीच. आणि विश्राम भोयाल तसेच सुनील यादव यांच्या माध्यमातून 20 टी-शर्ट सुद्धा पटकावायचे आहेत. ऑन साइडला सुरेख फटका खेळलाय, चेंडू चाललाय वैभव धुम्याच्या बॅट मधनं. 6 धावांसाठी षटकार. बघा आज वैभव याने आपल्या संघाला काहीच कमी पडू दिलेलं नाही आहे. बॅटिंग मध्ये चालला नाही तर बॉलिंग मध्ये चालतोय, बॉलिंग मध्ये चालला नाही तर बॅटिंग मध्ये चालतोय. योगदान हे देताना दिसतोय आपल्या संघाला. धावसंख्या झालेली आहे 21. पहिलं षटक हे महागडं ठरलंय. तुषार चौधरी हा मेन गोलंदाज आहे, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. आणि वैभव याच्याविषयी बोलायचं झालं त्याचं हे घरचं मैदान आहे, त्याला माहिती आहे या मैदानावरती ही त्याची नक्कीच एक लकी ग्राउंड म्हणून ओळखलं जातं. या मैदानावरती त्याने मी लकी म्हणेन, मात्र धावा खाल्ल्यात सुद्धा आणि धावा घेतल्यात सुद्धा.
हे विसरून जमणार नाहीये. हे क्रिकेटचा एक पार्ट असतो आयुष्याचा, ते त्याने मिळवलाय. मात्र अजून सुद्धा मॅच बाकी आहे, कारण की क्रिकेट आहे, जिकडनं आपण रिलॅक्स होतो तिकडनं क्रिकेट आपल्याला नवीन नवीन दृश्य हे दाखवत असते. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 9 धावींची आवश्यकता. इकडनं देखील संधी आहे नागले संघाला कमबॅक करण्याची. विकेट्स घ्यावे लागतील, डॉट चेंडू हे टाकावे लागणार आहेत. चला मान्यवर येतात. क्या बात है, क्या बात है प्रदीप. तरबूजों को देख के खरबूजे ने रंग बदल लिया है. नक्कीच यावेळेस दिनेश बाबर देखील सांगतोय, मी देखील आहे, माझ्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि तो आता दर्शवतोय. बघा खेळाडू कक्षामधून त्याला सांगावं होतं, सांगितलं होतं की तुला डिफेन्सिव्ह खेळायचं आहे, तुला सिंगल डबलने खेळायचं आहे, तुला स्ट्राईक वैभवाला द्यायची आहे. मात्र दिनेश करतोय माझ्या स्लॉटमध्ये हा चेंडू आहे, मी हा प्लॉटमध्ये पाठवतोय. त्याने षटकार ठोकलाय. आता फक्त 3 धाव्यांची आवश्यकता आहे. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकलाय जे आता घडलंय. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी देवलीकर दादांचं आगमन झालंय, त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं सहकार्य हे नक्कीच दिलं जात असतं. आणि या वर्षामध्ये सुद्धा एक जबरदस्त मुलाचं सहकार्य झालंय. दादांना विनंती असेल आपण मंद मंद पावलं नक्कीच आमच्या स्टेजच्या बाजूने येण्यासाठी सुरुवात करावी. दरम्यान येथे खेळ केलाय आणि या खेळनं काम झालंय, संघ जिंकलाय तो म्हणजेच खंडीपाडा संघ. फायनल मॅच या ठिकाणी पटकावली गेले आणि तिसऱ्यांदा सलग या ठिकाणी गावदेवी कामान संघाच्या आयोजनामध्ये सलग तिसऱ्यांदा आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कामनच्या या आयोजनामध्ये केतकी बॉईज खंडीपाडा संघ चॅम्पियन ठरतोय. आणि बघा चॅम्पियन ठरलेला आहे आणि त्यांच्यासाठी 20 टी-शर्ट्स देखील टी-शर्ट्स हे दिले जाणार आहेत. ते म्हणजे विश्रामजी भुयाल आणि सुनीलजी जाधव यांच्याकडनं, सुनील यादव यांच्याकडनं 20 टी-शर्ट्स हे दिले जाणार आहेत. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य रवींद्रदादा देवलीकरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे या आयोजनासाठी, बहुजन विकास आघाडी चषकासाठी आणि गावदेवी कामन यांच्या या आयोजनासाठी. तर दादांचं खूप खूप स्वागत आहे. मात्र दादा थोडेसे उशीर झाला आपल्याला, कारण की फायनल मिस केली आपण. एक मात्र बक्षीस समारंभाला दादांनी या ठिकाणी नक्कीच वेळ दिलेला आहे. मी विनंती करतोय लगेच खुर्च्या घेऊन, व्हॉलेंटियर्सला विनंती, आयोजक जे आहेत त्यांना विनंती असेल खुर्च्या घेऊन लगेच समोर लावायच्यात खुर्च्या. आणि एक कॅमेरा या ठिकाणी नक्कीच येणार आहे. तर विनंती करतोय आयोजक